अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाला बॅटिंगसाठी. सामना लगेचच सुरू करायचा आहे. पहिले षटक बघूया कोण घेऊन येतोय सापट संघासाठी. स्ट्राईकला सागर, नॉन स्ट्राईकला हरीश अशी ही ओपनिंग पेअर अष्टविनायक ठाकूरपाडा या संघाची. सामना सुरू होतोय. तर गोलंदाजी मार्कवर अतुल येतोय पहिल्या षटक घेऊन. पंचांचा इशारा येतोय. सामना सुरू होतोय. पंचांच्या भूमिकेत अनिल बागेला सर आणि जयंत पाटील सर असे दोन पंच आहेत. आणि त्याचबरोबर आमचे तिसरे पंच आहेत मनोज गुप्ता सर, जे सध्या रेस्ट करतात त्या ठिकाणी. सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर अतुल, स्ट्राईकला यावेळेस सागर. पहिला चेंडू या सामन्यातील वर द विकेट. उलटा चेंडू ऑन साईडला लॉफ्ट करतायत. गॅप आहे खूप मोठी. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगवरनं येत आहे. चेंडू दुसऱ्या अटॅम्पमध्ये यावेळेस उचलला गेलाय, पण तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतायत आणि 2 धावेने अकाउंट ओपन होत आहे सागरचं आणि संघाचं देखील. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. आपण पाहिलं तर अतुल जो फिरकी गोलंदाज आहे, पहिला चेंडू त्याने यावेळेस फ्लायटेड. या ठिकाणी एक पारितोषिक आहे सापाटी संघाचा खेळाडू सूरज मडवी यांच्यासाठी. जेलसाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक. चेंडू ऑन साईडला वळवला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. क्षेत्ररक्षण करत असताना डीपमध्ये सागर आहेत. या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय सुकेश दादा डाकी यांच्या माध्यमातून सूरज मडवी यांच्यासाठी हे पारितोषिक आहे. जर त्यांनी झेल टिपला तर 500 रुपयांचं रोख पारितोषिक. 3 धावा येत आहेत धावफलकावरती. हा चेंडू यावेळेस मात्र ऑफ स्टंपवरती होता. ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू यावेळेस मिड ऑफच्या दिशेने फ्लायटेड चेंडू आहे. आमंत्रण देत आहेत मोठ्या स्ट्रोकसाठी आणि फिरकी आक्रमण सुरू आहे. ऑन साईडला प्रोटेक्शन दिले गेले बघा. 2 क्षेत्ररक्षक ऑन साईडला आहेत पॉवर प्लेमध्ये. एक स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या अगदी मधोमध आहे. त्यानंतर एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. इनफिल्डमध्ये शॉर्ट थर्ड मॅन आहे, शॉर्ट फाईन लेग आहे, शॉर्ट मिड विकेट आहे, एक मिड ऑफ आहे, एक शॉर्ट कव्हर आहे, एक शॉर्ट कव्हर पॉईंट आहे. त्यानंतर एक बॅकवर्ड पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. हा चेंडू यावेळेस मात्र मिड ऑफला चूक झाली आहे. क्षेत्ररक्षकाला पूर्णपणे हुलकावणी देऊन चेंडू मात्र येतो यावेळेस वाडीश लॉंग ऑफच्या दिशेने. या दरम्यान 2 धावा तर पूर्ण झाल्या होत्या. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न ठिकाणी होता, पण तो असफल होतोय आणि 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 5. सोबत गुणसंख्या लेखक अल्पेश गायकवाड, मॅन फ्रॉम पिंपळास. खूप चांगले गुणसंख्या लेखन पाहायला मिळत आहे. लावडी लिकासची जबाबदारी ग्लोबल टेनिस क्रिकेट इनच्या माध्यमातून चिटीसी एक अग्रमानांकित ही वाहिनी. खरं तर टेनिस क्रिकेट इन नंतर सगळ्यात चर्चेमध्ये राहणारी आणि अत्यंत चांगली क्वालिटी आणि क्लॅरिटी देणारी ही वाहिनी GTC. सूरज म्हात्रे, प्रथमेश गायकर, भूपेश कराळे, सुनील शेळके, अभिजित, चेतन भोईर आणि आता जयंत मोर देखील जॉईन झाले आहेत. हा चेंडू जाऊ दिलाय. लेग स्टंप सोडून जाणारा चेंडू होता. पंचांचा वाईटचा इशारा येतोय. अवांतरच्या रूपाने एक धाव येते. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 6 धावा. पहिले षटक अतुल घेऊन येते. अतुलने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केलेली आहे. एकही मोठा स्ट्रोक आलेला नाही. रिव्हर्स खेळतात यावेळेस मात्र जबरदस्त टायमिंग होत आहे बॅट आणि बॉल मधला आणि चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. महाराष्ट्र प्रदेश मोर्चा अध्यक्ष नंबर 1 कपिल पाटील आहे राजा त्यांच्या नावाचा गाजा वाजा. कपिल पाटील आहे राजा त्यांच्या नावाचा गाजा वाजा. आपल्या भिवंडीचे साहेब गज कपिल पाटील सरदार. नक्कीच ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आहे, सन्माननीय आदरणीय आपण पाहिलं तर कपिल पाटील साहेब यांचं हे गाणं तुम्ही ऐकलं. हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेने येतोय. एक धाव पूर्ण केली आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहत आहेत 11 ही धावसंख्या. आणि आता मात्र स्क्रीन आलेलं आहे आमच्या कमेंट बॉक्समध्ये पाहू शकाल. आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्कोअर कार्ड आता मात्र प्रत्येक वाहिन्या देत असतात. टेक्नॉलॉजी, तंत्रज्ञान आणि सातत्याने स्पर्धात्मक युग असल्या कारणाने प्रत्येक वाहिनी, प्रत्येक चॅनल काहीतरी नवीन नवीन आणण्याचा प्रयत्न करत असतात. पाहू शकाल स्क्रीनवरती 11 धावा. 1 षटक संपलं. अतुल पाटीलने एका षटकात 11 धावा. हे पाहू शकाल स्क्रीन. स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय सुकेश दादा डाकी
या ठिकाणी उपस्थित आहेत. स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल आणि अत्यंत जबरदस्त अशी पर्सनॅलिटी आहे आणि खरं तर त्यांच्या संकल्पनेतून त्याचबरोबर त्यांचे परममित्र निलेशदादा पाटील या दोन व्यक्तिमत्वांच्या संकल्पनेतून साकारलेला खासदार चषक 2020 पर्व तिसरं एकूण 26 बाईक. गतवर्षी आपण पाहिलं तर 22 बाईक होत्या गतवर्षी एकूण आणि यंदा आपण पाहिलं तर 26 बाईक आहेत आणि बाईक्समध्ये या ठिकाणी वाढ होत चाललेली आहे. यंदा 40+ देखील एक बाईक आहे. आमच्या महिला वर्गासाठी देखील एक बाईक आहे. त्यानंतर ठाणे वर्सेस रायगड या सामन्यासाठी देखील एक बाईक आहे आणि त्याचबरोबर मॅन ऑफ द सिरीजसाठी एक बाईक आहे. एकूण 11 बाईक पहिल्या क्रमांकासाठी, दुसऱ्या क्रमांकासाठी 6 बाईक आहे. तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी अनुक्रमे 2-2 बाईक आहे. तर गोलंदाजी मार्कवर सागर येत आहेत. द्वितीय षटक घेऊन पॉवर प्लेचं हे दुसरं षटक. या षटकामध्ये तुम्हाला एक क्षेत्ररक्षक अतिरिक्त म्हणजे एकूण 3 क्षेत्ररक्षक डीपमध्ये पाहायला मिळतील. एक कव्हरच्या दिशेने, त्यानंतर एक आपण पाहू शकाल वाईटशी लॉंग ऑन आहे मिड विकेटला. त्यानंतर एक स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आहे. सागरसाठी ही क्षेत्ररक्षक व्ह्यू रचना. स्ट्राईकला फलंदाज सज्ज होते. हा चेंडू फुलटॉस आहे, ऑन साईडला लॉक करतात. व्हॉट अ शॉट. हा येतोय चेंडू सीमारेषे बाहेर गेल्यानंतर षटकार. हरेशच्या बॅटमधून येतोय पहिला षटकार या सत्रातील. सागरचं स्वागत या ठिकाणी केले गेले षटकाराने. मागच्या सामन्यात देखील पहिल्या सत्रामध्ये अशाच प्रकारे 2 गोलंदाजांचं स्वागत षटकाराने केलं गेलं होतं आणि ग्लोव्ज घालून खेळत आहेत. असे अनेक खेळाडू आहेत जे ग्लोव्जचा वापर करत असतात. हातामध्ये मॉइश्चर येतोय, व्यवस्थित चेंडू ग्रीप करता यावा म्हणून त्यासाठी देखील ग्लोव्जचा वापर केला जातोय. धावसंख्या धावफलकावरती 17. गोलंदाज सागर पुन्हा एकदा हरीशसाठी. हा चेंडू हा पंप पूल करतायत. चेंडू जातो स्क्वेअर लेग मिड विकेटच्या मध्ये. आउटफील्ड खूप फास्ट आहे. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय आणि आता सागरच्या बॅटमधून येतो हा चौकार. हरेशच्या बॅटमधून येतो हा चौकार. हरेशच्या बॅटमधून षटकारानंतर हा चौकार येतोय. हरेश मात्र इथे खूप चांगली बॅटिंग करतोय. दुसऱ्या बाजूला सागर 3 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. सागर गोलंदाजी मार्कवर देखील दुसऱ्या सत्रामध्ये सापडे संघाचे हे गोलंदाज आहेत. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आमंत्रित केला अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला बॅटिंगसाठी आणि सलामीची जोडी खूप चांगली बॅटिंग करत असताना हा चेंडू ऑन साईडला लॉब करताय. समोर आहे क्षेत्ररक्षक, परतावं लागेल. फलंदाज हरेशला पहिलं यश सागरला लाभतंय आणि पहिल्या विकेटचं पतन होतं मैदानावरती अष्टविनायक ठाकूरपाडा संघाच्या. एकवीस धावांची भागीदारी पहिल्या गटासाठी नोंदवली होती आणि इथे मात्र फलंदाज हरेश बाद झाला. आक्रमक रूप त्यानं धारण केलं होतं, मोठ्या फटक्यांच्या शोधात होता, पण याच प्रयत्नामध्ये मिड विकेटला झेल देऊन तो परतलाय आणि झेल त्या ठिकाणी आपण पाहिलं तर पकडला क्षेत्ररक्षक टीममध्ये अतुलने झेल टिपलाय. ज्या अतुलने गोलंदाजीमध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी केली, 11 धावा दिल्या होत्या, पण एकही गडी त्याला बाद करता आली. मात्र सागरने इथे पहिलं यश संपादित केलेलं आहे. नवीन फलंदाज महेश ठाकरे येत आहेत तिसऱ्या क्रमांकावरती नॉन स्ट्राईक इनला. आणि नक्कीच महेश ठाकरे जे पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत आणि अत्यंत चांगली कामगिरी क्रीडा क्षेत्रामध्ये देखील महेश ठाकरे यांची राहिलेली आहे. गोलंदाज सागर स्ट्राईकला यावेळेस सागर टू सागर. हा चेंडू यावेळेस डॉट येतोय. खूप चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळते. सुरुवातीला 2 मोठे फटके आले, षटकार आला, त्यानंतर चौकार आला आणि त्यानंतर काय कमबॅक आहे बघा सागरचा. फलंदाज हरेशला बाद केला आणि त्यानंतर आता मात्र हा डॉट चेंडू येतोय. 2 चेंडू 10 धाव होते आणि 2 चेंडूमध्ये पुढच्या आपण पाहतो एक गडी बाद झाला, अनेक चेंडू डॉट आहे.
धावसंख्या स्थिरावलेली ती म्हणजे 21 वरती. स्ट्राईकला पुन्हा एकदा सागर, सागर टू सागर. बघूया दोघांचं नाव सागर आहे, मात्र कुठला सागर कोणावर वर्चस्व आपलं सिद्ध करतोय. आतापर्यंत गोलंदाज सागरने 2 चेंडू अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळलेले आहेत आणि आता मात्र पुढचा चेंडू कशा प्रकारे असेल बघूया. हा चेंडू हवेत आहे, मिस टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षक खूप दूर होते, चेंडूपर्यंत पोहोचता आला नाही आणि चेंडू मात्र लँड होते 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध. एक धाव पूर्ण होते आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे एकूण 22 धावा. स्ट्राईकला प्रथमच महेश ठाकरे येत आहेत. अत्यंत प्रतिभासंपन्न असे खेळाडू आहेत. अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्याने ठाकूरपाडा संघासाठी जबरदस्त कारकीर्द राहिली आहे खेळाडूची. तर बघूया बॅटिंगमध्ये काय करतायत. तिसऱ्या क्रमांकावरती आले. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज नेहमीच आक्रमक असतो, असं आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील पाहिलेलं आहे, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील पाहिलेलं आहे. तिसऱ्या क्रमांकाच्या फलंदाजाची भूमिका फार महत्त्वाची मानली गेली आहे क्रिकेटमध्ये. इथून बघूया कशा प्रकारे बॅटिंग करतायत महेश ठाकरे. हा चेंडू यावेळेस मात्र हवेत बॅट हलकीशी काढा लागली होती. यष्टी रक्षकाने केलेली ही चूक, ही चूक नव्हे, ही घोड चूक मी म्हणेन. कारण महेश ठाकरे सारख्या फलंदाजाला जीवनदान देणं म्हणजे स्वतःच्याच पायावरती दगड मारल्यासारखे आहे आणि ते जीवनदान मिळते. शून्यावरती बाद करता आलं असतं, पण इथे नशीब बलवत्तर होतं. घरातून निघताना जणू काय नशिबाला हात मिळून आले होते की काय, आणि इथे जीवनदान मिळाल्या. त्याचबरोबर मिळाली 1 धाव. धावसंख्या धावफलक होते 23. पहिल्या षटकात 11 आल्या, त्यानंतर आल्या 12 धावा. धावांची गती जर तुम्ही पाहता 11.50 प्रति षटकामागे. पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यानंतर 23 ही धावसंख्या आहे. गडी बाद झाला तो म्हणजे हरेश, बाद होणारा फलंदाज हरेश, ज्यांनी 17 धावांची खेळी साकारले. खूप चांगली सुरुवात त्यांनी करून दिली आहे, पण या सुरुवातीला एक मोठ्या धावसंख्येमध्ये नक्कीच कन्वर्ट करावं लागेल. येणाऱ्या फलंदाजांना टॉस जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं तर सापडे संघाने आमंत्रित केलं होतं अष्टविनायक ठाकूरपाडा संघाला बॅटिंगसाठी. आत्तापर्यंत 2 षटकात 23 धावा आलेल्या आहेत. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद शेवटच्या टप्प्यामध्ये या संख्येमध्ये अधिक वाढ होईल. यूट्यूबच्या माध्यमातून GTC या वाहिनीवरती जे प्रेक्षक या क्रिकेटचा आनंद घेत आहेत ते तमाम लाडके प्रेक्षकांचं देखील आम्ही हृदयाच्या अंतःकरणातून स्वागत करतोय. अत्यंत सुबक आणि सुंदर असं आयोजन पाहायला मिळतं आहे. प्रेक्षकांची खरं तर प्रेक्षकांची पूर्णपणे या ठिकाणी सोय करण्यात आली. प्रेक्षकांना बसण्यासाठी स्पर्धेतील एक खास जे आकर्षण होतं ते स्क्रीनवरती आपल्याला पाहायला मिळत होतं. ठाणे विरुद्ध रायगड हा एक मैत्रीपूर्व प्रेक्षणीय सामना 2 मार्चला आपल्याला पाहायला मिळेल. म्हणजे प्रेक्षकांनी नक्कीच ओसांडून वाहणारं मैदान काय असतं त्याची प्रचिती 2 मार्चला नक्कीच आपल्याला येईल. बरोबर 8 वाजता तो सामना रात्री आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करू. तर मोठ्या संख्येनं त्या सामन्याचा आनंद घ्यायला विसरू नका. पण असं म्हटलं जातं ना, रेकॉर्ड बंद तोडण्यासाठी या स्पर्धेनं सगळे रेकॉर्ड तोडलेत आणि ठाणे रायगडच्या माध्यमातून रेकॉर्ड ब्रेक गर्दी आम्हाला नक्कीच हवी आहे. आणि इतर रेकॉर्ड आता काय घडतील हा प्रश्न सापडीला पडेल की तुम्ही कॅच सोडली आहे कोणाची, आता त्याचं उत्तर देणं इथे सुरू केलं आहे महेश ठाकरेनं. सोडलाय त्याचे परिणाम नक्कीच भोगावे लागतील. खरं तर एक नामी संधी चालून होती महेशला शून्यावरती बाद करण्याची, पण रक्षकाने झेल सोडला आणि आता मात्र महेश ठाकरे षटकार लगावत आहेत पुढच्या चेंडूवरती. धावसंख्या धावफलकावरती 29. गोलंदाज निल्सन राऊंड द विकेट. हा चेंडू अलंकार खेळत आहेत. क्षेत्ररक्षक येत आहेत वाडीशी लॉंगॉनवरनं. खूप चांगला थ्रो येतो. अतुल आहे डीपमध्ये. 1 धाव पूर्ण करतायत. एका धावेच्या साहाय्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती तुम्ही पाहता ती म्हणजे एकूण 30. तर महेश ठाकरेची भूमिका फार महत्त्वाची आहे आणि महेशला जीवनदान दिले म्हणजे इथून तो मोठी खेळी साकारण्याचा प्रयत्न करेल, धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करेल आणि एक आक्रमक खेळाडू म्हणून त्याची ओळख राहिलेली आहे. स्ट्राईकला बसा. हा चेंडू खाली राहिला होता, थोडासा आपण पूल करतायत. समोर क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. अतुल आहेत पुन्हा एकदा आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे एकूण 31 धावा. निल्सनचं देखील षटकाराने स्वागत झालेलं आहे. मागच्या षटकात सागरचं स्वागत झालं होतं षटकाराने, ते स्वागत हरेशने केलं होतं. मात्र इथे महेशने या षटकामध्ये निल्सनला या ठिकाणी नक्कीच षटकाराने त्याचं स्वागत करत असताना स्ट्राईकला महेश ठाकरे. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतोय. ऑप्शनच्या खूप जास्त बाहेर असल्याकडे पंचांनी हा चेंडू वाईड घोषित केला. अवांतरच्या रूपाने 1 धाव मिळेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 32.
आमच्यासोबत जयंत देखील आहेत ऑनलाईन स्कोरर. अल्पेश आमच्यासोबत आहेत अगदी पहिल्या सामन्यापासून. 32 ही धावसंख्या धावफलकावरती. स्ट्राईकला महेश ठाकरे, गोलंदाज निल्सन. राऊंड द विकेट. हा चेंडू पुन्हा एकदा दिशाहीन चेंडू, अनियंत्रित गोलंदाजी. षटकार आल्यानंतर थोडासा दबाव नक्कीच आलाय. आपण पाहिलं तर महेश अगेन्स्ट आतापर्यंत हे 2 चेंडू वाईड आले सलग. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतात 33. जीवनदान दिलं गेलंय आणि नक्कीच त्याचा पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न महेश ठाकरे करणार यातील मात्र शंका नाही. पण बघूया किती फायदा घेऊ शकतात. हा चेंडू यावेळेस मात्र पुन्हा एकदा सलग 3रा चेंडू वाईड येतोय. दबाव पूर्णपणे दिसतोय आपल्याला गोलंदाज नेल्सनवरती, कारण महेश ठाकरे स्ट्राईकला आहेत. धावसंख्या धावफलकावरती ती म्हणजे 34. गोलंदाज नेल्सनशी चर्चा करतायत मिड ऑफचे क्षेत्ररक्षक. नक्की सांगतायत की कमबॅक करावं लागेल. 3 चेंडू अवांतर फेकल्यात, 3 धावा अतिरिक्त मोजल्या आहेत आणि इथून 3 चेंडू आता मात्र अतिरिक्त फेकावे लागतील. उर्ध विकेट येत आहेत. ओहो, व्हॉट अ शॉट. A1 क्वालिटीचा हा ब्रँडेड षटकार. नावाचा जय जयकार दिनव गज कपिल पाटील खासदार. ज्याच्या नावाचा जय जयकार दिनव गज कपिल पाटील खासदार. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील तिसऱ्यांदा. एकदा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकाल रिप्लेमध्ये कशा पद्धतीने हा चेंडू ऑन साईडला भिरकावून दिलाय. चिंता वाढलेली आहे खरं तर सापडे संघाची, कारण महेशला जीवनदान दिल्याने त्यानंतर 3 चेंडू अतिरिक्त आले आणि आता मात्र महेशच्या बॅटमधून येतोय दुसरा षटकार. धावसंख्या धावफलकावरती 40 धावा. 1 गडी गमावलाय. धावसंख्येला आकार देत आहेत. 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज किती आक्रमक असतो याची अनेक उदाहरणं आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये काळ गाजवला खरं तर डॉन ब्रॅडमन आणि विवियन रिचर्ड्स हे देखील 3ऱ्या क्रमांकावरती खेळायचे. त्यानंतर 3ऱ्या क्रमांकावर रिकी पॉन्टिंग याने खेळताना पहिल्या भारतासाठी सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर विराट कोहली खेळत आहेत. न्यूझीलंडसाठी केन विलियमसन खेळत आहेत. ऑस्ट्रेलियासाठी स्टीव्ह स्मिथ खेळत आहेत. आणि काळ ज्याने गाजवला साऊथ आफ्रिकन संघासाठी मिस्टर 360 डिग्री AB डिव्हिलियर्स 3रा क्रमांक त्यांचा देखील होता. अशा अनेक खेळाडू ज्यांनी 3ऱ्या क्रमांकावरती उपद्रव माजवलेले आणि इथे 3ऱ्या क्रमांकावरती महेश ठाकरेला जीवनदान दिलं शून्यावरती आणि त्यानंतर आक्रमक रूप धारण करत असताना महेश ठाकरे मात्र आपल्या गुणवत्तेला न्याय देत असताना. धावसंख्या धावफलकावरती 40. कॉमेंट्री बॉक्समध्ये ओमकार शेट्टे. स्क्रीनवरती पाहू शकाल सुकेश दादा डाके यांना आपण याचं मागाशी आगमन झालं आणि त्यांचं स्वागत देखील षटकाराने झालं होतं. प्रत्येक गोष्टीवर आज दादांच्या आईचं पुण्यस्मरण देखील आहे. तर स्वर्गीय रेणुका श्याम डाके एक स्टँड तुम्ही पाहता. नक्कीच ज्या माऊलीचा आशीर्वाद घेऊन खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांच्या आयुष्यात प्रगती केली. नक्कीच आज त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली आपण सातत्यानं अर्पण करू खासदार चषकाच्या माध्यमातून. यानंतरचा सामना नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आजच्या दिवसातली पुढची मॅच आणि आपण टॉससाठी इन्व्हाइट करणार आहोत. इथे झेल टिपला गेला आणि मोठी विकेट जी आपण चर्चा करत होतो ती इथे मिळाली आहे. नेक्स्ट मॅच जॉयल पिंपळास विरुद्ध गावदेवी बाळकुम या 2 संघामध्ये रंगताना आपल्याला दिसेल. तर संदीपजी मोरे यांचं आगमन होतं. स्वागत आहे आपलं आज 4थ्या दिवसामध्ये आमच्यासोबत सातत्यानं संलग्न होत असताना. तर शेवटचा चेंडू अजून 3ऱ्या षटकातील शिल्लक आहे. नेक्स्ट बॅट्समन येतोय सुभाष ठाकरे. नावामध्ये ताकद आहे विनोद दादा. बूम बूम या नावानं त्याला जाणलं जातं, कारण ज्यावेळी तो बॅटिंग करतो त्यावेळी बॉल नक्कीच मैदानाच्या बाहेर गुम होत असतो. म्हणून बूम बूम सुभाष ठाकरे या नावानं या खेळाडूची प्रचिती दिली जाते. नक्कीच महेशने देखील खूप जबरदस्त बॅटिंग केली पण जीवनदानाचा फारसा फायदा घेता आला नाही. 2 षटकार तर आलेले आहेत आणि त्यानंतर मात्र इथे खूप चांगला झेल टिपण्यात लॉंग ऑनवरनं लॉंग ऑफला येऊन झेल टिपला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते. आपण पाहिलं तर गणेश याने झेल टिपला. जी चूक यष्टीरक्षकाने केली होती त्या चुकीची दुरुस्ती मात्र गणेशने केली आहे आणि नशिबाची साथ मात्र ठिकाणी सुटलेली होती म्हणजे महेश ठाकरे यांची आणि मैदानावरती सुभाष ठाकरे नॉनस्टॉक इनला येत आहेत. हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेर निघतं आउट स्विंग करतायत आणि अशा प्रकारे षटक क्रमांक 3 संपलेले आहे. धावसंख्या धावफलकावरती म्हणजे एकूण 40 आणि ड्रिंक्स ब्रेक 2 12th मॅन दोन्ही संघाच्या ठिकाणी पिण्याचं पाणी घेऊन जात असताना. कॉमेंट्री बॉक्समध्ये नक्कीच पुढील 3 षटकांसाठी
आपण जॉईंट कॉमेंट्री करणार आहोत. ओमकार शेट्टी येत आहेत. मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना. कडून क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांसाठी ऐसे ही और भी खुश वीडियोस खबर के आहे. लिए प्रत्येक चैनल को झेलसाठी सब्सक्राइब रोख करो रक्कम और 500 बेल रुपयाचं आइकन को आर्थिक दबाना. पारितोषिक. ओबटो कॉमेंट्री बॉक्स. नाही विनोद दादा, आजपर्यंत आपण अनेक स्पर्धा कव्हर केल्यात, बट एक गोष्ट नक्कीच म्हणाल, या स्पर्धेची संकल्पना जेवढी वेगळी आहे ना, आज तू एका दिवसासाठी जॉईन झाला, बट अजून काही दिवस जर राहिला तर इथे जिव्हाळा, आपुलकी, माणुसकी काय हे नक्कीच तुला या स्पर्धेतनं मिळेल. कारण या स्पर्धेच्या माध्यमातून मी म्हणेल प्रेम काय असतं, पाहुणचार काय असतो, हे मागचे अनेक वर्ष आम्ही सातत्याने या अंजूर गावामध्ये सिद्धिविनायकच्या माध्यमातून आणि त्याचबरोबरीनं सुकेशदादा डाकी, निलेशदादा पाटील, त्याचबरोबरीनं दयानंद म्हात्रे असतील, नुकेश डाकी असतील, आमचे सचिनदादा पाटील असतील, कुमार पाटील असतील, एक वेगळी मी म्हणेल आपुलकी या विभागामध्ये पाहायला मिळते. आणि भिवंडीमध्ये तुम्ही कुठे या, रिस्पेक्ट काय असतो ना ॲज अ कॉमेंटेटर, तो वेगळाच मिळतो. त्यामुळे भिवंडीमध्ये जी कॉमेंट्री करण्याची मजा असते ना, नेहमी वेगळी असते. आणि ॲज वेल ॲज क्रिकेटचं स्टँडर्ड देखील आपल्याला एवढं पाहायला मिळतं की प्रत्येक गावामध्ये तुम्ही असे खेळाडू पाहू शकता की जे एक चांगल्या लेवलला, नक्कीच प्रोफेशनल व्यावसायिक लेवलला जे क्रिकेट असतं ना ते खेळताना दिसतात. जर आता सध्या सापाटीचा विचार केला तर आपण अतुल पाटीलबद्दल बोलू शकतो. एका बाजूला आपण ठाकूरपाड्याचा विचार केला तर सुभाष ठाकरे, सागर ठाकरे, महेश ठाकरे अशी मोठी मोठी नावं आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच देखील आपल्याला जॉयल पिंपास खेळताना दिसेल. एका बाजूला महेंद्र कामनकरचा संघ तर दुसऱ्या बाजूला गावदेवी बालकुम. टेनिस क्रिकेट जगतामध्ये एक दहशत माजवणारी टीम म्हणजेच बालकुम आपल्याला पाहायला मिळेल. कारण अनेक टॉप टीम्स 96 संघ जे अतिशय प्रतिभावंत आहेत त्या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळालेत. पहिलाच बॉल टप्पा पडल्यानंतर अगदी मी म्हणेल वळण घेऊन निघून जातो यष्टीरक्षकाच्या दिशेनं आणि हीच ओळख आहे अतुल पाटीलची. आपण जर विचार केला कल्याण डोंबिवली क्रिकेटचा फिरकीचा माहेरघर म्हणून आपण वाडेघरला संबोधतो. देसाईच्या नावाचा उल्लेख फिरकी गोलंदाजीमध्ये केला जातो, बट सापाटीचा एक असा गोलंदाज आहे ना अतुल पाटील ज्याने आजवर फिरकीनं फलंदाजांना नाचवलं आहे आणि इथे मात्र त्याला नाचवलं जात आहे. कारण टप्पा थोडासा मिस झाला ना स्पिनर बॉलरचा की मोठा फटका षटकार हा ठरलेला आहे आणि इथे ब्लास्ट झाला. कारण बॉल हाफ ट्रॅकर होता, तो देखील डावा स्टिकला आणि त्याला पाठवलं आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर. आपण म्हणू शकतो बाहुबली षटकार येतोय सुभाष ठाकरेच्या बॅटमधनं. निलेश पाटील यांचं आयोजन तुफान, खासदार कपिल पाटीलचे ठाणे जिल्ह्याची शान. तर नक्कीच जबरदस्त प्रहार होता. खरं तर हाफ ट्रॅकर होता. हा चेंडू पिच कव्हरच्या वरून खेळत आहेत. एकदा तो पूर्ण झालेला आहे, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे पण डीपमधून थ्रो आलेला आहे वेळेवरती. एक नक्कीच सिंगल ॲड होती या मोठ्या फटक्यानंतर. धावफलक एकने पुढे जात टीमची टोटल पाहायला मिळते 47 धावफलकावरती. निलेशदा पाटील, सुकेशदा डाकी एवन जोडीची स्पर्धा. इथे शॉट ऑफ लेन आणि यावी प्रहार तर केलाय बट फिल्डर होते मिड विकेटला. कॅचची संधी, कॅच झाली ड्रॉप. जोपर्यंत बॉल उचलून फेक केला जाईल तोपर्यंत 2 धावा अजून ॲड होतील. म्हटलं जातं ना की फिल्डिंग जर गोलंदाजाला साथ देत असेल तर क्षेत्ररक्षकांची साथ करूया पराभवावरती मात. बट इथे जर कॅच ड्रॉप झाला तर नक्कीच त्याची किंमत मोजावी लागेल. गावदेवी स्पोर्ट्स बालकुम संघाचा कर्णधार रिपोर्टिंग करायचं आहे. गावदेवी स्पोर्ट्स बालकुम. विकेट मिळते अतुल पाटीलला आणि सापाटे टीम आहे ना यांच्या नावावरती एक असा विक्रम देखील आहे विनोद दादा की 30 चेंडूमध्ये 30 धावा डिफेंड केलेत या संघानं. बट या मॅचमध्ये जर पाहिला बॉलिंग अटॅक थोडासा खराब झाला कारण सुरुवातीला महेश ठाकरेची देखील एक कॅच सोडली. नंतर महेश ठाकरेच्या बॅटमधनं 2 षटकार येताना दिसले. सुभाष ठाकरेच्या बॅटमधनं एक षटकार आला आहे बट चांगली बॅटिंग करत होता या मॅचमध्ये. हरीश 17 धावेचं योगदान त्यानं देखील दिलं आहे. पाहिजे कितीचं टार्गेट अष्टविनायक ठाकूरपाडा या मॅचमध्ये सेट करते आहे फिल्डिंग करणाऱ्या टीम जयदुर्गा सापाडे समोर. 49 वरती 3 चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती सुरू आहे. 8 स्टँडर्ड भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून
सन्माननीय लोकप्रिय कार्यसम्राट खासदार कपिलजी पाटील साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून हा भव्य दिव्य क्रिकेटचा सोहळा रंगताना आपल्याला पाहायला मिळतोय. अंपायरकडून गार्ड घेत असताना डाव्या स्टिकवरती खेळण्यासाठी बॅट्समन न्यू इंटर झाला. नंबर 5 वरती निलेश. अतुल पाटील त्याच्या समोर आहे. लक्षात घ्या 30 मिनिटं तुमच्याकडे आहेत आणि त्या वेळेमध्ये तुम्हाला सामना कव्हर करायचा आहे. बॅकलिपला खाली ठेवलं, हलक्यातनं पुश केलं, धाव घेण्याचं मानस होतं. पहिलं थोडंसं धोका नकार केला इथे सुभाष ठाकरे यांनी आणि चौथ्या षटकाचा खेळ संपन्न झाला. अँड आफ्टर 4 ओव्हर टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळते आतापर्यंत ती म्हणजेच 49 धावा. म्हणजे आपण म्हणू शकतोय की धावा चांगल्या देखील आहेत, एका बाजूला थोड्याशा रोखल्या देखील गेलेत कारण धावेंचा जो वेग या तिसऱ्या षटकामध्ये भरपूर वाढला होता. जास्त धावा येताना दिसल्या होत्या जवळजवळ Thank you. 17. विनंती करतोय या स्पर्धेचे शिल्पकार, या स्पर्धेचे प्रणेते, एवन जोडीचे एक शिलेदार आदरणीय सुकेश डाकी साहेबांना आपल्या शुभ हस्ते पिंपलासचे ग्रामपंचायत सदस्य आणि 40+ एक नामवंत खेळाडू घनश्यामजी भोईर यांचा आपण आपल्या शुभ हस्ते शुभ सन्मान करावा. विनंती करतोय. इथे शुभागमन होतंय या स्पर्धेचे दुसरे शिलेदार, एवन जोडीचे दुसरे शिलेदार निलेश पाटील साहेबांचं इथे शुभागमन होतोय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर इथं शुभ सन्मान होतोय या मान्यवर कक्षाच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये घनश्यामजी भोईर 40+ एक नामांकित खेळाडू, ग्रामपंचायत पिंपलासचे ग्रामपंचायत सदस्य आणि त्यांचा शुभ सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि नाणेफेकीसाठी देखील सज्ज व्हायचं आहे. जॉल पिंपळाचे कॅप्टन आणि नाणेफेकी करण्याआधी महेंद्र कामनकर तुम्हाला आमच्या कॉमेंट्री बॉक्ससोबत संपर्क साधायचा आहे. तर व्यासपीठाच्या दिशेनं शुभागमन होत असताना निलेश दादा पाटील आज फॉर्मल ड्रेसिंग आहे. दादांकडे पाहिल्यानंतर एक नक्कीच म्हणेल निलेश दादा, रखून में उबाल जब तक जवानी है. और निलेश पाटील की इसी अंदाज की सिद्धिविनायक अंजूर दिवानी आहे. वेलकम व्यासपीठावरती. एक राजेशाही स्माईल त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमीच असते. इथे फुल टॉस मिडलिंग व्यवस्थित झालं नाही. फटका फसलाय मिड ऑफला बॉल हवेमध्ये टिपला गेलाय झेल आणि लागलाय हा मोठा धक्का टीम अष्टविनायक ठाकूरपाडा. युवा नेता भालचंद्र पाटील भरोडी यांचं इथं शुभागमन होत आहे. आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता भालचंद्र पाटील यांचं एक वेगळं हसतमुख व्यक्तिमत्व आणि त्यांचं देखील एवन जोडीकडून हार्दिक स्वागत. भरपूर मोठी जिम्मेदारी असते सिद्धिविनायक अंजूर, न्यू सिद्धिविनायक अंजूरच्या खांद्यावरती 12 दिवस रात्र या स्पर्धेला यशस्वीरित्या पार करणं. पण त्या स्पर्धा भरवणं सुरुवातीला तितकंसं सोपं असतं कारण सगळं मॅनेज होऊन आपल्याला मिळतं कारण एक फॉर्मॅट वेगवेगळ्या ठिकाणी सोपवलं जातं. ते कंप्लीट त्यांचं काम केल्यानंतर बाकीच्या जिम्मेदाऱ्या असतात त्या मॅनेजमेंट कमिटीला पूर्ण करायच्या असतात. ओव्हर द विकेट थोडंसं चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन होतं. समजू शकले नव्हते ते फलंदाज. बॉडी लाईन बॉल होता, पॅडवरती अदवतोय. एक सिंगल मेल लीग बायच्या स्वरूपानं एका धावेच्या स्वरूपात टीम पुढे सरकती आहे. स्कोर कार्डवरती धावा 50 इथे पूर्ण झालेत. 6व्या षटकाचा खेळ सुरू झाला आणि आयोजकांची संकल्पना 26 बाईकची आहे. ॲज वेल ॲज एक गोष्ट काय विनोद दादा, तर प्रत्येक टीमचं आहे ना प्रॉपर स्टँडर्ड क्रिकेट काय असतं ते पाहायला मिळावं म्हणून 6 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात. बरीच चर्चा करत होतो की 6 ओव्हरनंतर आपण सेकंड राऊंड 5 ओव्हर खेळू, बट त्यामध्ये कोणती रुची दाखवली नाही मॅनेजमेंट कमिटीनं कारण एक स्टँडर्ड क्रिकेट अनुभवायचं आहे. इथे हॅप ट्रॅकर आणि आज ज्यांची नक्कीच पुण्यतिथी आहे, आज ज्यांचं पुण्यस्मरण दिवस आहे, स्वर्गीय रेणुका श्याम डाकी, सुकेशदादा डाकी यांच्या मातोश्री, त्यांना इथे श्रद्धांजली देणारा, त्यांच्या आठवणींना इथे उजाळा देणारा हा षटकार येतोय. तर इथे आपण पाहतोय या व्यासपीठावर ज्यांचं नुकताच शुभागमन झालंय आदरणीय भालचंद्र पाटील साहेब, त्यांच्याकडून या स्पर्धेला एक बाईक स्पॉन्सर झाली आहे. त्याबद्दल आम्ही एवन जोडीचे दोन्ही शिलेदार सुकेश डाकी साहेब आणि निलेश पाटील साहेब यांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक हार्दिक आभार मानतोय. षटकारानंतर लाईनमध्ये इथे थोडेसे चेंजेस. फुल्लर लेंथ आणि अगदी समोरून हा चेंडू निघून जातोय. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना निर्धाव. सपाटीकडे देखील बॅटिंग लाईन भरपूर चांगली आहे आणि पाहिजे या मॅचमध्ये की तिचं टार्गेट इथे सेट केलं जाईल. 5वं षटक सुरू आहे.
यावेळी देखील फटका चांगला. अनदर वन मोर ब्लास्ट. आता बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय दमदार खासदार षटकार. चांगल्या धावा येताना दिसतात. पहिल्या बॉलवरती विकेट आली ती देखील सुभाष ठाकरेची. त्यानंतर असं वाटत होतं की आता 65च्या आतमध्ये कुठेतरी थांबवण्याचा प्रयत्न जयदुर्गा सपाटे करू शकते. पण आता अनस्टॉपेबल बॅटिंग करतो शैलेश. प्रत्येक खेळाडू एक शॉर्ट अँड स्वीट पण उपयुक्त खेळी दाखवतोय टीम ठाकूरपाडासाठी. कारण सुरुवातीला सागर आले त्याच्या बॅटमधनं जर पाहिलं तर एक चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. नंतर 17 धावेचं योगदान दिलं हरेशनं. महेशनं चांगली बॅटिंग केली. ते अपील आणि या स्पिंगर अप परतावा लागेल आणि लागेल या मॅच मधला हा 5वा धक्का आणि फलंदाज बाद होतोय. 6व्या क्रमांकावरती आलेला शैलेश बॅक टू डग आउट. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्याची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा अध्यक्ष नंबर 1. कपिल पाटील आहे राजा त्यांच्या नावाचा गाजा वाजा. कपिल पाटील आहे राजा त्यांच्या नावाचा गाजा वाजा. आपल्या भिवंडीचे साहेब 9 गज कपिल पाटील सरताज. आपल्या भिवंडीचे साहेब 9 गज कपिल पाटील सरताज. की जंक्शन के लिए चैनल को सब्सक्राइब करो. ही स्पर्धा आपण पाहतोय. धावफलक आहे धावफलकावरती आतापर्यंत त्या म्हणजेच 62 धावा. या ओव्हरमध्ये 13 रन्स खर्च केल्या. 2 विकेट्स घेतल्या बॉलिंग करत असताना आशिषनं. आता शेवटच्या षटकाचा खेळ इथे शिल्लक आहे. 2 षटकार आले, 1 डॉट, 1 सिंगल, 2 विकेट असं मागचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. आणि आता सागर पाटीलचा वापर इथे गोलंदाजीसाठी केला जातोय. पहिलं षटक अतुलनं टाकलं, दुसरं षटक सागरनं टाकलं, नंतर निल्सन, नंतर अतुल, नंतर आशिष आणि आता सागर. 6 ओव्हरच्या मॅचमध्ये बऱ्याच टीमची जर आपण स्ट्रॅटेजी पाहिली, जे 2 स्ट्रायकर बॉलर आहेत ना त्यांच्याकडनं लगातार 4 षटकं टाकली गेली. बट या स्पर्धेमध्ये थोडंसं वेगळं पाहायला मिळालं चित्र. सपाटी टीमच्या माध्यमातून निल्सनला 1 षटकमध्ये दिलं गेलं आणि त्या षटकामध्ये जवळजवळ 17 धावा आल्या. म्हणजे हा निर्णय कुठेतरी आपण म्हणू शकतो की सपाटीचं जे एक्सपेरिमेंट होतं ते कुठेतरी थोडंसं चुकलं. शेवटचं षटक आहे. पहिलाच बॉल. सागरचा जर विचार केला नाच्या लेग ब्रेकसाठी या गोलंदाजाला जाणलं जातं. गतीनं देखील टाकतात. व्हेरिएशन त्याच्याकडे भरपूर आहे आणि शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये म्हटलं जातं ना व्हेरिएशन परिवर्तन तुमच्याकडे असायलाच हवं. बिकॉज व्हेरिएशन इज अ बेस्ट वेपन. गती परिवर्तन एक शस्त्र असतं आणि अनेक वेळा त्याचा वापर करत असताना अनेक स्पर्धा गाजवलेत आपल्या गोलंदाजीनं सागर पाटीलनं. चेंडू जातोय इथे मात्र डीपमध्ये. लॉंग ऑनला 1 सिंगल. बॉल तयार होईल बॉलिंग मार्कवर. अगदी सुंदर चेंडू आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल निर्धाव जातोय. तर या स्पर्धेला ज्यांनी एक बाईक स्पॉन्सर केली आदरणीय भालचंद्र पाटील साहेब भरोडी यांच्या बॅनर्सला जर कुठल्याही पद्धतीने चेंडू लागतोय तर त्या खेळाडूला 2000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक. इथे लाईन रीड करून अगदी आधीच मनसुबे बनवले आणि जनरल टच दिशा देत असताना या चेंडूला सरळ पाठवलंय फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि त्या ॲड होईल धावफलकावरती चौका. टीमची टोटल 4ने अगदी वेगाने पुढे सरकती. या मैदानावरती जर 60+ टार्गेट आलं तर मात्र थोडीशी अडचण प्रत्येक टीमला चेस करताना झाली आहे. आणि इथे पाहिजे एक मोठं टार्गेट लावत असताना अष्टविनायक ठाकूरपाडा 68 वरती 5. 2 चेंडूंचा खेळ अजून शिल्लक आहे. पाहिजे कशा प्रकारे इथे फलंदाजी होईल येणाऱ्या 2 बॉलवरती. ओव्हर द विकेट. आडवा बॅटनं लॉफ्ट करायचं होतं. चेंडू टप्पा पडल्यानंतर हलकंसं वन घेऊन पुन्हा एकदा Thank you, निर्धाव जातोय.
गावदेवी स्पोर्ट्स बालकुम संघाचा कर्णधार, आपल्याला विनंती असेल, हा शेवटचा ऑफिशियल कॉल असेल. गावदेवी स्पोर्ट्स बालकुम. कॅप्टन इथे उपस्थित आहेत बालकुमचे. यानंतर आपण टॉस कडे वळणार आहोत. इथे बॅट अँड पॅड मध्ये होता, त्याला पाठवलंय अलॉंग द कार्पेट डीप मध्ये मिड विकेटला. क्षेत्ररक्षण दर्जेदार, थ्रो देखील तेवढा सुंदर, बट यष्टी रक्षकानं घेतलाय थोडासा वे. कलेक्ट करताना झाली मिस्टेक, अजून एक चूक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. जिथे 2 धावा होत्या तिथे एक खराब कलेक्टिंग बॉल डायव्हर्ट देखील झाला, त्याला ब्रश झाल्यानंतर आणि सीमा पार होतं. म्हणजे टोटली ते रन्स मिळतील अंपायर आम्हाला माहिती देत असताना 6 की 7 ही चर्चा तिथे सुरू आहे. आणि पाहिजे फायनल निर्णय आमच्यापर्यंत जसा येईल आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. टोटल रन अंपायर्स 7 धावा. येस, थँक्यू. 75 आणि 76चं टार्गेट. आता या धावा किती महागड्या पडतील ज्या एक्स्ट्रा 5 खर्च झाल्या, आता हा मोठा प्रश्न. आणि इनिंगच्या शेवटच्या बॉलवरती ज्यावेळी असं चित्र घडतं त्यावेळी तुमचं माइंडसेट पूर्ण बिघडून जातं. पण इथे ॲग्रेसिव्ह आणि पॉझिटिव्ह क्रिकेट खेळावं लागेल अतुल पाटील आणि सपाटी टीमला. 75 धावा पूर्ण झाले, 76 धावेचं लक्ष आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण इन्व्हाइट करू राहुल भोईर आणि अजयदादा घरत यांना. त्याआधी आपण जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. जॉल पिंपळास विरुद्ध गावदेवी बालकुम यांच्यामध्ये केला जाईल नाणेफेकीचा कौल. तिथे उपस्थित आहेत या स्पर्धेचे शिल्पकार निलेशदादा पाटील, सुकेशदादा डाकी, एका बाजूला MK, एका बाजूला बालकुमचे कॅप्टन आणि आमचे कॉमेंटेटर संदीपजी मोरे. थँक्यू ओमकार. एका बाजूला आपण पाहतोय खासदार साहेबांची प्रतिमा, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय A1 जोडीचा लोगो. मी विनंती करतोय या स्पर्धेसाठी ज्यांनी बहुमूल्य सहकार्य दिले, एक बाईक स्पॉन्सर केली आहे, युवा नेते बरोडी आदरणीय भालचंद्र पाटील साहेब आणि 40+ मधील एक नामांकित खेळाडू पिंपळाचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य घनश्यामजी भोईर. दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण या व्यासपीठाच्या मध्यभागी या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. तर पिंपळा संघाचा A1 येतोय आणि धन्यवाद. मी विनंती करतोय आपण बॅट द्यायची आहे विनिंग कॅप्टनला. थांबा भालचंद्र पाटील साहेब. एका बाजूला आपण पाहतोय गावदेवी स्पोर्ट्स बालकुम आणि प्रतिस्पर्धी संघ जर आपण पाहतोय तर जॉय स्पोर्ट्स पिंपळास संघाच्या कर्णधाराला इथे मात्र बॅट देऊन सन्मानित केलं जातं विनिंग कॅप्टन. जॉय स्पोर्ट्स पिंपळास संघाचा कर्णधार आहेस, पालक आहेस, नाणेफेक जिंकतोयस, दुपारचं सत्र आहे, निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय एकंदरीत योग्य निर्णय बऱ्याच वेळा साबत होतो, मात्र रात्रीच्या वेळी हा निर्णय खूप फायदेशीर असतो. निर्णय घेण्यामागे काय रणनीती? दुपारचा छत्र आहे आणि हवेचा सोग जो चांगला असतो म्हणून चेसिंग करणं चांगलं असते दुपारी छत्रात, म्हणून क्षेत्ररक्षण करणार. प्रतिस्पर्धी संघ आपण जर पाहिला तर ठाणे परिसरातील एक नामांकित संघ आहे बालकुम संघ. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 55. कुठले महत्त्वाचे असे गोलंदाज ज्यांच्यावर जबाबदारी असेल? प्रशांत आहे, साजन आहे, घनश्याम आहे आणि अजय. ही महत्त्वाची लढत आहे, ही महत्त्वाची पायरी आहे तुमच्या संघासाठी. प्रतिस्पर्धी संघाला नक्कीच आपण 50 ते 60 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल. मात्र ही स्पर्धेचं जे नियोजन आहे A1 जोडी मार्फत खासदार चषक आयोजन नियोजनाबद्दल काय व्यक्त कराल भावना? खासदार चषक म्हटलं तर नो डाऊट चांगलं आयोजन असतं. ऑल द बेस्ट, थँक्यू. नाणेफेक जिंकली असतं तर काय स्वीकारलं असतं? फिल्डिंग. फलंदाजी करायची आहे. पहिली 2 महत्त्वाची पॉवर प्लेची षटकं असतील, 12 चेंडूंचा खेळ असेल, 12 चेंडूमध्ये किती धावा घेण्याचा मानस? 30 ते 35 धावा. आणि एकंदरीत 6 षटकांमध्ये 75 ते 70 ते 75. कुठले असे महत्त्वाचे फलंदाज आहेत ज्यांच्यावर ही जबाबदारी तुम्ही सोपवाल? प्रितेश आहे, वैभव आहे, मी आहे, अरुण आहे. बस. चांगली बॅटिंग लाईनअप आहे. आपण एक मानांकित आणि नामांकित स्पर्धेमध्ये खेळत आहे. जणू एक टेनिसचा वर्ल्ड कप या भिवंडी नगरीमध्ये, भिवंडी म्हणजे क्रिकेटची पंढरी, या नगरीमध्ये रंगतोय. काय वाटतंय आयोजन नियोजनाबद्दल? आयोजन तर खूप चांगलं आहे. तसेच आम्हाला खेळण्याची संधी दिली याबद्दल धन्यवाद आयोजकांचे. ऑल द बेस्ट.
जॉय स्पोर्ट्स पिंपळा संघाचा कर्णधार नाणेफेक जिंकतोय. धाडसी पाऊल उचलताना एक धाडसी निर्णय घेतोय क्षेत्ररक्षण करण्याचा आणि प्रतिस्पर्धी संघ गावदी स्पोर्ट्स बालकुम संघाला आमंत्रित करतोय. प्रथम फलंदाजी वळूया समालोचन कक्षामध्ये. तिथे सज्ज आहे राहुल भोईर आणि अजय खरत. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप मोरे. सभी दर्शकों को अजय खरत का एक बार फिर से प्यार भरा नमस्कार. स्वागत करता हूँ आप सभी का खासदार चषक 2020 के इस चौथे दिन के खेल में. बहुत ही सुंदर दिन है यहाँ पर अंजूर के इस सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंड पर. तेज़ और चमकदार धूप खिली हुई है मैदान में. बढ़िया परिस्थितियाँ है खेल के लिए, आदर्श परिस्थितियाँ जिसे कही जाती है. मुकाबला है जय दुर्गा सापर्डे और अष्टविनायक ठाकुरपाड़ा के बीच में. ठाकुरपाड़ा टीम ने पहले बल्लेबाजी की इस मैच में. अच्छा टोटल खड़ा किया है. कुल मिलाकर 6 ओवर्स में 75 रन बनाए हैं और 76 रनों का टारगेट इस मैच को जीतने के लिए जय दुर्गा सापर्डे टीम के सामने. सलामी बल्लेबाज क्रीज पर पहुंच चुके हैं अतुल और उनके साथ नीलसन मडवी. पहला ओवर लेकर महेश ठाकरे तैयार होते हुए. थोड़ा सा वहाँ पर वार्म अप करने की कोशिश महेश ठाकरे की. एक बड़ा टारगेट है, 76 रन्स बनाने हैं 6 ओवर्स में. यहाँ पर शुरुआत काफ़ी महत्वपूर्ण रहेगी. पहले 2 ओवर्स हमेशा महत्वपूर्ण रहते हैं, खासतौर पर बैटिंग करने वाली टीम के लिए. जो टीम चेज़ कर रही होती है उनके लिए तो ज़्यादा ही महत्वपूर्ण होते हैं ये पहले 2 ओवर्स. फील्ड रिस्ट्रिक्शंस इसका फ़ायदा उठाने की ज़रूर कोशिश करेंगे सलामी बल्लेबाज अतुल और नीलसन. अतुल के पास स्ट्राइक, उनके लिए एक लॉन्ग ऑफ रखा गया है और एक खिलाड़ी डीप मिड विकेट पर. ये 2 ही खिलाड़ी सर्कल के बाहर है. पहली गेंद लेकर महेश ठाकरे. क्रीज के कोने से किया अपील वहाँ पर, लेकिन अंपायर की सहमति नहीं. अंपायर का मानना है कि बल्ले पर लगी है गेंद. स्वीप लगाने का प्रयास किया था. पहली गेंद पर एक जोखिम भरा स्ट्रोक, फुलर लेंथ गेंद थी जिसको स्वीप करने की कोशिश की लेकिन ठीक तरह से बल्ले पर नहीं ले पाए थे. ठाकुरपाड़ा टीम के लिए हरीश ठाकरे ने 17 रन बनाए. नीलेश का अच्छा योगदान था, 12 रन शैलेश ने जोड़े. हालांकि बल्लेबाज बड़ी पारियां नहीं खेल पाए, लेकिन अच्छा टारगेट सेट किया है. इस बार चिप किया गेंद हवा में, मिड ऑन की खिलाड़ी गेंद के नीचे. हरीश ने कोई गलती नहीं की और दूसरी गेंद पर अपनी टीम को सफलता दिलाते हुए महेश ठाकरे. एक और थोड़ी सी फुलर लेंथ गेंद थी, हालांकि ऑन द राइज खेला है. पूरी तरह से हाफ वॉली नहीं थी, ज़्यादा ताकत नहीं जोग पाए, ना ही पर्याप्त एलिवेशन प्राप्त कर पाए वहाँ पर बल्लेबाज. मिड ऑन को क्लियर करना चाहते थे लेकिन मिस टाइम कर बैठे थे अपने शॉट को और महेश ठाकरे ने पहले ओवर में करारा झटका दिया है. हरीश ने कैच लिया. खाता नहीं खोल पाए अतुल. अतुल से एक अतुलनीय पारी की उम्मीद थी लेकिन पूरी तरह से उन्होंने निराश किया है. ये मंच का दृश्य आपकी स्क्रीन पर, जहाँ पर सम्माननीय भालचंद्र पाटिल साहब बरोड़ी के मशहूर उद्योगपति है, इस टूर्नामेंट के आयोजक सुकेश दादा, उनको आप देख सकते हो, और अन्य मेहमान. शुरुआती झटका लगाए यहाँ पर सापर्डे टीम को और इस झटके से जल्द उभरना होगा. नए बैट्समैन गणेश आए हैं. नीलसन के पास अब स्ट्राइक. भारी भरकम शरीर है, पुल कर दिया है. फील्डर काफी दूर. पहले बाउंस पर गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर. 4 रन. बहुत ही खूबसूरत शॉट. डीप मिड विकेट पर खिलाड़ी मौजूद थे लेकिन उनके बाई तरफ से निकालने में कामयाब रहे नीलसन मडवी. चौके के साथ खाता खुलता हुआ सापर्डे टीम का. फिर से पुल किया, इस बार फील्डर के पास और कोई गलती नहीं. सीधे फील्डर की गोदी में खेल बैठे डीप मिड विकेट पर. एक और करारा झटका लगता हुआ नीलसन के रूप में सापर्डे टीम को. लालच दिया गया था वहाँ पर बल्लेबाज नीलसन को. फिर से थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद की जानबूझकर डीप मिड विकेट पर खिलाड़ी रखा गया था और वहीं पर खेलने के लिए बाध्य किया.
इससे पहली वाली गेंद पर फील्डर से दूर खेलने में कामयाब रहे थे, लेकिन इस बार गैप नहीं ढूंढ पाए और डीप मिड विकेट पर जो खिलाड़ी थे नीलेश, उन्होंने कोई गलती नहीं की, अच्छा कैच समाप्त किया। तो दूसरे विकेट का पतन हुआ है 4 के स्कोर पर। अब और 2 नए बल्लेबाज क्रीज पर है, गणेश और आशीष। गणेश के पास इस समय स्ट्राइक, दाहिने हाथ के बल्लेबाज अच्छे शॉट्स खेल सकते हैं लेकिन दबाव जरूर रहेगा। और बढ़िया गेंद इस बार एन वक्त पर अपना बल्ला नीचे लाते हुए टर्न कर दिया है हल्के हाथों से डिप स्क्वायर लेग की दिशा में। बढ़िया फील्डिंग, यहाँ पर हेजिटेशन है और बैट्समैन को जाना होगा पेविलियन में। रन आउट। दूसरे रन को लेकर कहीं ना कहीं वहां पर थोड़ी गलतफहमी नजर आई दोनों भी बल्लेबाजों के बीच में, तालमेल की कमी। यहाँ पर फील्डर की तारीफ करनी होगी, सर्कल से भागे थे सागर ठाकरे और गेंद को उठाया, उन्होंने थ्रो किया और देखिए बाकी का जो काम है वो पूरा किया यहाँ पर सुभाष ठाकरे ने। बिल्कुल सही निर्णय अंपायर का। बैट्समैन अपने क्रीज में सुरक्षित तरीके से पहुंच नहीं पाए। पतझड़ में जैसे पेड़ों के पत्ते गिरने शुरू हो जाते हैं, वैसे विकेट्स यहाँ पर पहले ओवर में गिरने शुरू हो गए हैं। ये विकेटों का जो पतझड़ इस समय शुरू हुआ है, इसको रोकना होगा, इस पर रोकथाम लगानी होगी बल्लेबाजों को। पारी को स्थिरता देने का प्रयास करना होगा, साझेदारी बनाने की कोशिश करनी होगी। थोड़ा सा यहाँ पर कहीं ना कहीं समय लेना होगा बल्लेबाजों को। टारगेट ज़रूर बड़ा है, लेकिन इसी तरह से यदि लगातार विकेट्स गिरते जाएंगे तो फिर पूरे ओवर्स खेलना भी मुश्किल हो सकता है। पूरी तरह से बैकफुट पर इस समय जयदुर्गा सापाडी टीम 76 रनों का पीछा करते हुए 5 रन 3 विकेटों के नुकसान पर। नए बैट्समैन आए हैं मैदान में, 5 नंबर पर कल्पेश। आशीष आउट हुए। अतुल, निल्सन मडवी और आशीष, ये 3 बल्लेबाज पहले 5 गेंदों के भीतर ही पेविलियन में लौट चुके हैं। आज मौसम बड़ा ही सुहावना है, ठंडे हवा की झोंके मैदान के ऊपर से गुजरते हुए तेज कड़क धूप मैदान में खिली हुई है। साफ सुथरा आसमान है, लेकिन संकट के गहरे बादल इस समय मंडराते हुए सापाडी टीम के ऊपर। महेश ठाकरे एक बार फिर से टाइट मोर द विकेट। तेज तर्रार गेंद, लेकिन ये गेंद थोड़ी सी दिशाहीन है, लेग स्टंप के बाहर वाइड। अतिरिक्त रन यहाँ पर मिलता हुआ सापाडी टीम को। सूझबूझ भरी बल्लेबाजी की आवश्यकता है, कॉशन मिक्स एग्रेशन, इस तरह की बैटिंग करनी होगी यहाँ पर। रिस्क तो उठाना है, लेकिन कैलकुलेटेड रिस्क लेकर अब बल्लेबाजी करनी होगी, क्योंकि 3 विकेट्स पहले ही ओवर में गिर गए हैं। लेग स्टंप के थोड़ी भी बाहर होती है गेंद तो अंपायर तुरंत वाइड घोषित कर देते हैं लिमिटेड ओवर्स में। इस बार चिप किया ऑन द राइज हवा में और आसान सा कैच। कैचिंग प्रैक्टिस फील्डर के लिए तो ये केवल कैचिंग प्रैक्टिस थी, कोई गलती नहीं की वहां पर कवर्स में फील्डर ने। एक और विकेट का पतन होता हुआ, एक और सागर की जितनी भी तारीफ की जाए उतनी कम। ज़बरदस्त फील्डिंग कर रहे हैं, बहुत आसान कैच था उनके लिए। ऑफ कटर गेंद थी महेश ठाकरे की, गति में परिवर्तन किया था, फिंगर्स रोल किए थे गेंद पर, जो कि लेग कटर हुई बायत के बैट्समैन के लिए और उसको पहचान ही नहीं पाए थे। बहुत जल्दी खेल बैठे, गेंद आने से पहले ही लगभग शॉट खेल बैठे थे और स्ट्रोक जब ख़त्म कर रहे थे तब गेंद बल्ले पर लगी। स्ट्रोक पर बिल्कुल भी नियंत्रण नहीं था कल्पेश का। तो पहले ओवर में 4 बड़े विकेट्स गंवा चुकी है सापाडी टीम और यहाँ से वापसी करना काफ़ी मुश्किल होगा सापाडी टीम के लिए। हालांकि क्रिकेट महान अनिश्चितताओं से भरा हुआ खेल है, लेकिन 6 पर 4 विकेट्स गिरने के बाद 76 रनों का पीछा करना कतई आसान नहीं है। कोई भी बल्लेबाज क्रीज पर टिकने के लिए तैयार नहीं है। नए बैट्समैन समीर आए हैं, गणेश के पास स्ट्राइक। पहले ओवर का खेल समाप्त हो चुका है। Six for 4. Jayadurga Sapade in all sorts of trouble at the moment. They need a good partnership here.
Nicely played. That's gone over long off, and it's into the fence for a 6. What a shot. Welcome to the bowling crease, Mr. Kalpesh Thakre. Juicy half volley, and batsman absolutely nailed it on that one of the front foot over long off for a 6. It goes again, this time inside out, big outside edge. Didn't quite get hold of it. Just trying to go through the extra cover on that occasion. Ball travelled down to backward point. Batsman picks up a single. Score moves up to 13 runs for the loss of 4 wickets. Disaster looking start in the first over for Sapade team. And target is very big. Downting target. थर्ड अंपायर की मांग की जा रही है. ऑन फील्ड अंपायर ने तीसरे अंपायर की मांग की है. मैदान में बॉलर के बॉलिंग एक्शन पर ऑब्जेक्शन लिया गया है. खेल थोड़ी देर के लिए रुका हुआ है. तीसरे अंपायर मैदान में जाएंगे और उसके बाद खेल की शुरुआत होगी. देखिए, थ्रो गेंदबाजी अलाउड नहीं है, और यदि तीसरे अंपायर को ऐसा लगता है कि बॉलर थ्रो गेंदबाजी कर रहा है, चेक कर रहा है, तो ज़रूर उस बॉलर को बैन किया जाएगा इस पूरे टूर्नामेंट में बॉलिंग के लिए, और उस टीम को पेनलाइज भी किया जाएगा, बॉलिंग करने वाली टीम को. So the rules and regulations are very important in any tournament. You got to follow all the rules. Nicely bowled, but equally well played and very well fielded by the bowler. Great stop, just a single. Score slowly moves up to 14 runs now for the loss of 4 wickets. They need another 62 more runs to win this contest. And it's a long way to go for Chedurga Sapade team. Second over is in progress. 3 fielders outside the 30-yard circle at the moment. Goes for a big shot right out of the middle, and it's over long off for yet another 6. Look at that stroke from Ganesh. Great pickup and great follow through. Pure cricketing stroke, just the extension of the arms, clearing the fence with his second 6 from him, and he's in great touch. He moves up to 13 with that 6, and total moves up to 20 runs. This is good counter attack, good fight back by Ganesh. He came at number 3 in this innings, and he has faced only 3 deliveries. And out of 3, 2 have been dispatched over long off. Such a good driver of the ball, Ganesh. Another big shot, this time slightly missed time, but he clears the man at a cover and looking for the second run now. And he gets it. Good running between the wickets. Once again, the idea was to clear the fence, but ball hit outer edge of the bat, and only couple of runs on that occasion. Score now moves up to 22 runs for the loss of 4 wickets. At one stage they were in deep trouble, 6 for 4, and now good partnership building up between Samir and Ganesh. Ganesh is the dominant partner, is the senior player as well. Lovely delivery on that occasion. A fuller length outside the off stump, and that marks end of the over. डॉट बॉल टू फिनिश सेकंड ओवर. पावर प्ले गॉन. इट्स 22 for 4. 22 रन 4 विकेटों के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त हो चुका है. 4 ओवर में अब 54 रनों की आवश्यकता है मैच को जीतने के लिए सापड़े टीम को. पलटवार जरूर किया है गणेश ने.
और ये बहुत बड़ा आकर्षण आपकी स्क्रीन पर इस टूर्नामेंट का रायगढ़ बनाम ठाणे एग्जीबिशन मैच, फ्रेंडली मैच, और विनिंग टीम को मिलेगा बाइक एक्टिवा 2 मार्च को रात 8 बजे देखना मत भूलिएगा, ठाणे बनाम रायगढ़। नेक्स्ट मैच बालकोम बनाम पिंपलास। आज चौथा दिन है, ये आज का तीसरा मैच आपको देखने को मिलेगा। अगला मुकाबला बालकोम और पिंपलास के बीच में। आप देख रहे हैं खासदार चषक 2020। राहुल मेरे साथ है कमेंट्री बॉक्स में। राहुल, पहला ओवर पूरी तरह से बॉलर के पक्ष में रहा, लेकिन दूसरे ओवर में अच्छी वापसी की है, खासतौर पर बैट्समैन गणेश ने 2 छक्के जड़े। नाही, खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते आणि गणेश एक चांगला खेळाडू आहे. चांगली बॅटिंग गणेशच्या माध्यमातून आपल्याला सातत्यानं पाहायला मिळते. त्याचं आपण बॉडी लँग्वेज बघितलं तर भारी भक्कम शरीरयष्टीचा खेळाडू आहे. चांगली बॅटिंग. मात्र बघूया या षटकामध्ये कमबॅक केला जाईल का. महेश ठाकरेच्या माध्यमातून एकूण 22 धावा झाल्या आहेत आणि टार्गेटचा जर विचार केला तर टार्गेट देखील मोठा आहे. या मॅचमध्ये बघतो आपण टार्गेट आपल्याला पाहायला मिळतो 76 टार्गेट. एक चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल अजय गरत. पहले ओवर में काफ़ी दबाव में थे बल्लेबाज, लगातार विकेट्स गंवाए, लेकिन दूसरे ओवर में अच्छी बैटिंग देखने को मिली है। तो वार के बाद पलटवार किया गया है बल्लेबाजों द्वारा। महेश का ये दूसरा ओवर, बढ़िया गेंद। महेश की ये खासियत है कि टप्पा पड़ने के बाद दाहिने हाथ के बैट्समैन के लिए वो बाहर की तरफ गेंदों को कट कराते हैं और अंदर की तरफ भी लेकर आ सकते हैं। जैसे कि बाएं हाथ के बैट्समैन के लिए वो गेंद जो दाहिने हाथ के बैट्समैन के लिए अंदर की तरफ आती है, बाहर की तरफ चली जाती है। यानी कि ऑफ कटर लेकर दोनों बढ़िया तरीके से करते हैं, कंट्रोल अच्छा रहता है। गुड लेंथ पर ज़्यादातर गेंदबाजी करने का प्रयास उनका रहा है। इस बार हेलीकॉप्टर उड़ाया, गेंद हवा में, फील्डर मौजूद डीप मिड विकेट पर, कोई गलती नहीं, बेहतरीन कैच, 5वें विकेट का पतन होता हुआ। वेल राहुल, ऐसे लग रहा था कि एक पार्टनरशिप बनेगी। गणेश तो बहुत बढ़िया खेल रहे हैं, लेकिन यहाँ पर समीर की कहीं ना कहीं जिम्मेदारी थी कि स्ट्राइक को रोटेट करते। बड़ा शॉट खेलने चले गए, फुलर लेन गेंद थी, खोद कर निकाला उन्होंने, हेलीकॉप्टर स्ट्रोक का इस्तेमाल किया, लेकिन उसमें फंस गए। महेश ठाकरेचा आपण जर पहिला षटक बघितला तो देखील आपण चांगला बघितला होता महेश ठाकरेचा, आणि आता देखील आपण बघतोय महेश ठाकरे या षटकामध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न करतोय। जसं पहिलं षटक फेकला महेश ठाकरेने, तसाच हा देखील षटक। आतापर्यंत 4 खेळाडू कदाचित मात्र महेश ठाकरेने बाद केले आहेत का बॅटिंग, आणि 5 खेळाडू आतापर्यंत बाद झाले आहेत सपाटे टीमचे। इस बार जाने दिया गेंद को, वाइट का इशारा, लेग स्टंप के बाहर। सूरज आए हैं नए बैट्समैन सूरज मडवी, और सूरज मडवी के लिए अच्छा अवसर है, स्वर्णिम अवसर। यदि एक छक्का लगाते हैं तो 1000 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा इस टूर्नामेंट के आयोजक सन्माननीय सुकेश दादा डाकी की ओर से। पहले ओवर में भी एक वाइड गेंद की थी। इस बार बॉटम एज लगा है और गेंद निकल गई गैप में। भाग्य का सहारा मिलता हुआ बल्लेबाज को, 4 रन। स्ट्रोक में कोई आत्मविश्वास तो नहीं था, मिडल भी नहीं कर पाए थे, खेलना चाहते थे कहीं और, गेंद चली गई और, लेकिन रिजल्ट अच्छा वहाँ पर बैट्समैन के लिए। गणेश के बैट से ये चौका निकलता हुआ। कुल मिलाकर 17 पर बैटिंग करते हुए गणेश एक चौका और 2 छक्कों की मदद से रन संख्या 26, 5 विकेटों के नुकसान पर। और इस बार थ्रू द लाइन उठाया है, क्या कमाल का शॉट है ये, 6 रन। थँक्यू डीजे। तर भालचंद्र पाटील यांचा जो कटआउटचा आहे, बॅनर आहे, या बॅनरला कुठल्याही खेळाडूने जर आपल्या बॅटनं चेंडू डायरेक्ट हिट केला किंवा मैदानात समतळ हिट केला तर त्याला रोख रक्कम 2000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक
युवा नेते भरोडीचे भालचंद्र पाटील साहेबांकडून. थोड़े से महंगे साबित होते हुए इस ओवर में महेश ठाकरे 11 रन खर्च किए हैं. कुल रन संख्या 33 रन. जोरदार अपील इस बार, रिवर्स स्वीप की कोशिश, लेकिन अंपायर की सहमति नहीं. काफी विश्वसनीय अपील वहां पर. पहले मुख्य अंपायर की तरफ अपील की, फिर स्क्वायर लेग अंपायर की तरफ भी अपील कर रहे थे. वहां पर महेश ठाकरे किसी भी हाल में मानो उनको ये विकेट चाहिए, इस तरह से अपील की गई थी. छक्का लगने के बाद अच्छी वापसी, क्रीज के कोने से लगातार गेंदबाजी कर रहे हैं. और रिप्ले में लगता है कि बल्लेबाज के, जी हाँ, जैसे कि बल्लेबाज बता रहे हैं, उनके घुटने के करीब गेंद लगी है. गेंद और बल्ले में कोई संपर्क देखने को नहीं मिला, तो एक अच्छा फैसला वहां पर अंपायर का. इस बार इनसाइड आउट खेल दिया. काफी देर हवा में गेंद, लेकिन फील्डर गेंद के नीचे और काम तमाम होता हुआ गणेश का. जो विकेट चाहिए था वो विकेट भी दिलाते हुए अपनी टीम को महेश ठाकरे, उनका 5 विकेट हॉल. लाजवाब गेंदबाजी, 5 विकेट्स पूरे किए हैं. अपना हाई 5 कंप्लीट किया है यहाँ पर महेश ठाकरे ने. एक और आक्रामक शॉट खेलने की कोशिश, लेकिन थोड़ा सा मिस टाइम कर बैठे थे. डीप एक्स्ट्रा कवर की तरफ बहुत अच्छा कैच. फील्डर की भी तारीफ करनी होगी, फील्डर्स का अच्छा साथ मिल रहा है यहाँ पर गेंदबाजों को. 18 गेंदें शेष है और 43 रनों की आवश्यकता. पारी पूरी तरह से लड़खड़ा रही है. 6 विकेट्स गंवा दिए हैं अभी तक के खेल में. पहले 3 ओवर्स में ड्रिंक्स का समय हुआ है. 6 विकेटों के नुकसान पर 33 रन, 33. खासदार चषक 2020 में पहले गेंदबाज बने हैं महेश ठाकरे, जिन्होंने 5 विकेट्स लिए हैं अपने स्पेल में. 2 ओवर में 17 रन देकर 5 विकेट्स. गजब की गेंदबाजी राहुल, ये बहुत बड़ी उपलब्धि है. 5 विकेट्स 2 ओवर में. खूप चांगली गोलंदाजी. महेश ठाकरे जेव्हा आला तेव्हाच आपण महेशची थोडीशी चर्चा देखील केली. त्यांचं फिटनेस, त्यांचं क्रिकेटवरती असलेलं प्रेम, महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. आणि त्या वेळात देखील, कारण का पोलीस म्हटलं की महाराष्ट्र पोलीस दलाचा शेड्यूल बिझी असतो. बिझी शेड्यूलमधून टाईम काढून फिटनेसवरती लक्ष देणं, प्रॅक्टिस करणं, सराव करणं सोपं नसतं एवढं. आणि अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये महेश ठाकरेच्या माध्यमातून. बिल्कुल, कानून के हाथ बहुत लंबे होते हैं. महेश ठाकरे ने वो यहाँ पर भी साबित कर दिया क्रिकेट के मैदान में. 5 विकेट्स झटक लिए उन्होंने. बॉलिंग में परिवर्तन होता हुआ सुभाष ठाकरे आक्रमण पर आते हुए, और ये भी मंजे हुए खिलाड़ी है. कई सालों का तजुर्बा इनके पास, बड़ा नाम है भिवंडी क्रिकेट का सुभाष ठाकरे. स्लॉग स्वीप गेंद हवा में है, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए. फील्डर तक कैरी नहीं हो रही है और कैच में कोई ज़्यादा रुचि भी नहीं दिखाई फील्डर ने. बाउंस पर फील्ड किया गया. तब तक 1 रन. शक्ति का खाता खुलता हुआ. शक्ति भी एक बहुत अनुभवी खिलाड़ी है सापाटी टीम का, जहाँ तक सवाल है. कई सालों का तजुर्बा उनके पास भी है, लेकिन यहाँ पर अब अनुभव के साथ साथ एप्लीकेशन भी काफ़ी महत्वपूर्ण है. क्रीज पर समय गुजारना होगा. आक्रामक शॉट्स लगातार खेलने की अब जिम्मेदारी है. दोहरी चुनौती है बल्लेबाजों के सामने. विकेट्स 6 गंवा दिए हैं, तो विकेट्स भी ज़्यादा हाथ में नहीं है, और इसके बाद तो टेलेंडर्स का आना बाकी है. तो ऐसे में ये कहीं ना कहीं जोड़ी अब सबसे महत्वपूर्ण जोड़ी बन जाएगी. इन दोनों को ही अपने कंधों पर जिम्मेदारी लेनी होगी, सूरज मडवी और शक्ति को. 17 गेंदों में चाहिए 42 रन. सूरज के पास स्ट्राइक, उठा के खेल दिया है. मधुर ध्वनि निकला है बल्ले से, लेकिन ऊंचाई ज्यादा, दूरी कम, और पाए गए डीप मिड विकेट पर. अच्छा कैच. युवा नेते बबलू शेट ते घेतील साऱ्याची भेट. महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा अध्यक्ष नंबर 1. कपिल पाटील आहे राजा
चांगलं संगीत आणि चांगला खेळ आपल्याला अष्टविनायक ठाकूरपाडा टीमच्या माध्यमातून पाहायला मिळतो. आक्रमण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र विकेटचा जर विचार केला तर महेश ठाकरेने 5 विकेट घेतल्या. पहिला असा गोलंदाज ज्याने मात्र या मॅचमध्ये नक्कीच कारनामा केला. खूप मी तर म्हणेल महत्त्वाचा दिवस असेल असा महेश ठाकरेसाठी, कारण का एका मॅचमध्ये 5 विकेट घेणं मोठी उपलब्धी आहे. आणि आता बघतो आपण गोलंदाज खूप कमी असतात अजय प्रत्येकी टीममध्ये, आणि एक अष्टपैलू मैदानामध्ये परफेक्ट खेळाडू या दरम्यान अष्टविनायक ठाकूरपाडा टीमसाठी या मैदानात सातत्याने चांगला खेळ करतोय आपल्या टीमसाठी महेश ठाकरे. जी हाँ, और अब तो सुभाष ने भी विकेट चटक लिया है. बढ़िया गेंद, टर्न होती हुई गेंद. और दोनों भी बॉलर्स की खासियत हमने देखा है कि कटर्स का इस्तेमाल किया गया है. ज़्यादा तेज़ बॉलिंग नहीं हुई है, गति नहीं मिली है बल्लेबाजों को, जिस वजह से शॉट भी मिस टाइम्स हुए हैं. चोरोबा कोन ए टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है आपको तुरंत आकर ऑर्गेनाइजिंग कमेटी से संपर्क करना है. चांगला चेंडू ऑन साईडला पुन्हा एकदा खेळत खुलवट टप्प्याचा ज्याला फुलर लाईन म्हटलं जातं. चांगली गोलंदाजी सुभाष ठाकरेला देखील खूप साऱ्या वर्षाचा अनुभव आहे. खूप साऱ्या वर्षापासून क्रिकेट खेळतोय आणि सिनियर खेळाडू आहे. बुम बुम सुभाष ठाकरे अजूनही 30 ताकद तो जरा, मग ते ग्रामीण क्रिकेट असेल अथवा सिटी क्रिकेट, अप्रतिमा दर्जेदार खेळाडू आहे अष्टविनायक ठाकूरपाडा टीमचा. पुढचा बॉल, गती कमी केली अपील पाहायला मिळते. अंपायर सांगतात एक्झॅक्टली लाईन कुठे आहे. अंपायरचा इशारा देत असताना लेग पॅचच्या माध्यमातून एक एक्स्ट्रा धाव मिळते. या सेकंड मिडमधील इनिंगमध्ये चुका झाल्या मैदानाच्या आतमध्ये. जयदुर्गा सापारे टीमकडनं जी सुरुवात जर आपण बघितली तर सुरुवातीपासून विकेट, प्रत्येकी षटकामध्ये विकेट आला. प्रत्येकी षटकामध्ये जास्तीत जास्त मिडमधील दबाव बनवण्याचा प्रयत्न, दुसऱ्या ओव्हरमध्ये कमबॅक करण्याचा प्रयत्न झाला. 16 धावा खर्च केला होता कल्पेशनं, मात्र त्याची भरपाई लगेचच महेशने केली. आणि आता मात्र सुभाष ठाकरे षटक. राहुल 1 मिनिट, मी पंचांना विनंती करतोय महेश ठाकरे या खेळाडूला. थँक्यू महेश. पुढचा बॉल, यावेळेस लाईनचा विचार नक्कीच अंपायरला करावा लागेल आणि अंपायरचा देखील इशारा असताना हा चेंडू मात्र खराब आहे. राहुल 1 मिनिट तुला थांबवतोय. मी आर्या 11 दोंदरे संघाचा कर्णधार आणि संपूर्ण टीम यांना विनंती करतोय, आमचे या स्पर्धेचे प्रणेते मुख्य आयोजक सुकेश डाकी साहेबांच्या वतीनं दोंदरे संघ आर्या 11 दोंदरे संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती असेल या व्यासपीठावर या, आपलं सहर्ष स्वागत. ओव्हर टू राहुल. थँक्यू मोरे सर. मोठी जिम्मेदारी मोरे सरांवरती. या स्पर्धेची यावेळेचा फटका दमदार आहे, मात्र खेळाडू उपस्थित चेंडू त्यांना बीट करून जाईल. सीमा पार एवन जोडी प्रस्तुत, खासदार षटकार. ये 43 पर पहुंचता हुआ स्कोर. अब 12 गेंदें शेष है और 33 रनों की ज़रूरत है मैच को जीतने के लिए. शक्ति का शक्तिशाली प्रहार देखने को मिला और इसी तरह के शॉट्स की उम्मीद है, उनसे ज़रूरत है इस समय सापाडे टीम को. चला वेळ कमी घ्या प्लीज. तुम्हाला सातत्याने आमचे ऑफिशियल अंपायर देखील इथं आणखी सूचना करतायत. क्रिकेट असा खेळ आहे तिथं आपण कुठल्या प्रकारचे मित्र म्हणाल आकाशवाणी किंवा मित्र म्हणाल दरम्यान अनुमान लावता येणार नाही. चिरुबा कोण टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण लवकरात लवकर आमच्या मॅनेजमेंट कमिटीशी तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तुम्हाला ऑफिशियल कॉल सातत्याने आमची मॅनेजमेंट कमिटी करते. आपण लवकरात लवकर रिपोर्ट करायचा आहे. चिरुबा कोण टीम प्लीज सहकार्य करा. हवाएं बहती हुई मैदान के ऊपर से थोड़ी सी पूरब से पश्चिम की तरफ बह रही है और हवा के साथ पिछला शॉट खेला गया था. और सूरज ने जो स्ट्रोक खेला था, हालांकि उनकी भी टाइमिंग बढ़िया थी, लेकिन ज़्यादा ऊपर खेल बैठे थे और हवा के विरुद्ध भी खेला था, जिस वजह से बाउंड्री को पार नहीं कर पाए. तो हवाओं का जो रुख है वो भी दिलचस्प रहता है क्रिकेट के खेल में, काफ़ी महत्वपूर्ण रहता है. स्कोर इस समय 43, 7 विकेट्स गंवा दिए हैं, लेकिन अभी भी संघर्ष किया जा रहा है शक्ति द्वारा. 8 पर बैटिंग करते हुए सागर 9वें नंबर के बल्लेबाज, उनका खाता खुलना अभी बाकी है. अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत त्याच्या आणि 33 धावा या मॅचमध्ये बनवायच्या आहेत. काय होऊ शकेल या षटकामध्ये? 10 ते 15 धावा आल्या. 15पेक्षा जास्त धावा जर बनवल्या गेल्या तर कदाचित नक्कीच मी तर म्हणाल मॅचमध्ये कमबॅक होऊ शकेल. मात्र चांगला क्रिकेट इथनं खेळावा लागेल, चांगली बॅटिंग करावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र सन्मान्य आमचे कुमार शेठ पाटील यांचं देखील शुभ आगमन झालं, त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे. थांबायचं आपण देखील स्वागत आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटने फटका उडवला, हवेत मिस टायमिंग झालाय.
खेळाडू आहे तिथे महेश ठाकरे चूक होणार नाहीये. अजून एका विकेटला इथं मात्र नक्कीच यावेळी स्पर्धावा लागेल मैदानाच्या बाहेर. विकेट टेकिंग गोलंदाजी प्रत्येकी गोलंदाज करतोय या मॅच मध्ये. निलेशने देखील तीच सुरुवात केली. 8वा खेळाडू बाद. डीजे लावन ने थोड़ी देर पहले ये गाना बजाया होता तो शायद थोड़े से बच के रहते बल्लेबाज सागर. विकेट बचाने की आवश्यकता थी. कहीं ना कहीं जिम्मेदारी यहाँ पर शक्ति के कंधों पर है. वो कहीं ना कहीं एक मुख्य बल्लेबाज है, लेकिन यहाँ पर सागर ने भी आक्रामक शॉट खेलने का प्रयास किया. हालांकि रन्स की आवश्यकता है, लेकिन सिंगल भी ले सकते थे और शक्ति को स्ट्राइक पर लाकर निश्चित रूप से दूसरे छोर से खेल देख भी सकते थे. यहाँ से मैच को आखिर तक लेकर जाना बहुत ज़रूरी है. जैसे कि आपने कहा कि 12-15 रन इस ओवर में आते हैं तो क्या होगा. यदि 12-15 रन बनाते हैं बल्लेबाज तो ज़रूर आखिरी ओवर में चांस बन सकता है. लेकिन विकेट्स बहुत महत्वपूर्ण है. आप ज़्यादा विकेट बचे नहीं है, सिर्फ 2 विकेट शेष है. ओव्हर द विकेट ना. यावेळी सचिंडू चांगला आहे. चांगली गोलंदाजी. फुलर लेंथ चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. आणि चांगला खेळ देखील यावेळेस आपण बघतो मैदानाच्या निलेश देखील चांगली गोलंदाजी करतोय. तुमची सुरुवात जर चांगली झाली तर तुमचा शेवट देखील चांगलं होईल असं म्हटलं जातं आणि तेच आपल्याला पाहायला मिळतं अशा करत या मॅचमध्ये. ओव्हर द विकेट ना. पुढचा बॉल. फुल टॉस समोर खेळलेत. फटका पुन्हा एकदा हवेत. महेश आता मात्र थांबतायत. दूर आहे झेल. दरम्यान या 2 धावा इथनं अजून मिळणार आहेत आणि 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या स्कोर बरोबर देखून आपल्याला इथनं पाहायला मिळते 45. अजयला काहीतरी कमेंट्स द्यायच्या. अजयकडे जाऊया आपण. मैं तो देख रहा हूँ कि गेंद भी अब महेश ठाकरे का पीछा कर रही है और महेश ठाकरे कुछ भी गलत नहीं कर रहे आज. 14 रन भी बनाए 2 छक्कों की मदद से. उसके बाद 5 विकेट्स लिए और इस ओवर में एक अच्छा कैच भी लिया उन्होंने. आज चांगलं होतं. महेश ठाकरे चांगला इनफॉर्ममध्ये आहे या मॅचमध्ये. चांगली कामगिरी. पुन्हा एकदा मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न तर केलं जातं ऑनसाईडला चेंडू डीपमध्ये. आपण मगाशा देखील पहिल्या मॅचमध्ये रेग्युलर असंच बघितलं अजय. जेव्हा सेकंड इनिंगला मात्र सुरुवात झाली एकाही बॅट्समननं जिम्मेदारी घेतली होती. फक्त 12 धावा एका खेळाडूने बनवल्या. बाकी 7 ते 8 खेळाडू जे बाद झाले त्यांनी कुठल्याही खेळाडूने 10पेक्षा जास्त धावा बनवल्या नव्हत्या. म्हणून मी तर म्हणेल ती मॅच इथं नक्कीच गमवावी लागली आणि असंच नक्कीच मी तर म्हणेल या देखील मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. बिल्कुल जो स्थिति जानी स्पोर्ट्स आरनाला टीम की थी वही सापाडी टीम की स्थिति हो गई है. और उस पारी में भी हमने देखा था कि चार्ल्स जो 1 डाउन खेलने आए थे अच्छी बैटिंग की थी उन्होंने. उनके अलावा कोई भी बल्लेबाज अच्छा नहीं खेल पाया था. और इस पारी में भी हमने देखा है कि गणेश 1 डाउन आए थे 25 रनों की अच्छी पारी खेली उन्होंने, लेकिन अन्य बल्लेबाजों का साथ उनको नहीं मिला. ये खेल ऐसा है कि ये क्रिकेट खेल है और ये टीम गेम है. एक ही खिलाड़ी पर आप निर्भर नहीं रह सकते हो. ना मगाशी आपण तो वाक्य नक्कीच मगाशी वापरला होता की तुमच्या चक्र खेळाडू सज्ज असणं गरजेचं आहे संघर्षासाठी. यावेळेस मात्र फुल टॉस पाठवलं त्याला लॉंग ऑनच्या दिशेनं. फटका चांगला आहे. धावा देखील सुंदर मिळतील. षटकार. कमाल का शॉट फुल टॉस पर 6 शक्ति के बैट से. 6 गेंदें अब शेष है और 23 रनों की जरूरत. 6 balls and 23 रन्स रिक्वायर्ड. वैसे क्रिकेट का खेल महान अनिश्चितताओं से भरा हुआ है. शक्ति जिस तरह से बैटिंग कर रहे हैं क्षमता ज़रूर रखते हैं कि वो ये रन्स भी बना सकते हैं, लेकिन स्ट्राइक फिलहाल उनके पास नहीं है. स्ट्राइक 10वें नंबर के बल्लेबाज साईनाथ के पास है पहली गेंद पर. तो देखना है साईनाथ की क्या रणनीति रहती है. बड़ा शॉट खेलने की कोशिश करेंगे या फिर स्ट्राइक पर लाने का प्रयास करेंगे शक्ति को. नाही पण 15 धावा म्हटलं होतो कारण का 10 धावा आल्या आहेत. 5 धावाने कुठेतरी मागे. जर 15 आल्या असतं तर काहीतरी अजून आपल्याला नवीन पाहायला भेटलं असतं. कदाचित 18 राहिल्या असत्या. इथनं 15 आल्या असतं तर मात्र 10 धावा आल्या षटकामध्ये. अजूनही 23 धावा बनवायच्या आहेत. मात्र इथनं मी तर म्हणेल सांगू शकत नाही की कुठला संघ मात्र ही मॅच जिंकेल. अजूनही मॅच एकतर्फी झाली नाही आहे. अजूनही संघर्ष मात्र सूर्य मात्र आपल्याला थांबायचं नाही तर आपल्याला मात्र पुढे जायचं या अनुषंगाने नक्कीच क्रिकेट खेळावं लागेल चेदुका सापडे टीमला. आणि समोर एक अनुभवी गोलंदाज आहे सुभाष ठाकरे. कल आखिरी ओवर में 22 रन बनाकर जीती थी जय हनुमान दापोली टीम. शिवकर टीम के विरुद्ध इस बार ओवर पिच गेंद ड्राइव किया है, कवर ड्राइव, लेकिन स्वीपर कवर में खिलाड़ी मौजूद है. सिर्फ 1 रन. चलिए तो पहली गेंद पर सिंगल तो ले लिया है साईनाथ ने.
अब जिम्मेदारी उन्होंने सौंप दी है शक्ति के कंधों पर कि अब आप भार संभालो। आर्या 11 दुंद्रे आर्या 11 दुंद्रे संघाचा कर्णधार आणि संपूर्ण संघ या व्यासपीठावर यावं. आपलं सहर्ष स्वागत. काफ़ी घुमाव, काफ़ी टर्न देखने को मिल रहा है. अच्छा उछाल भी प्राप्त करते हुए सुभाष ठाकरे अच्छी फिरकी देते हैं गेंद को. लेग ब्रेक गेंद थी. ये देखिए किस तरह से गेंद को घुमाया है. ओहो, लेग स्टंप के बाहर पिच हुई और लगभग मिडिल स्टंप के ऊपर से चली गई है. 4 में 22 चाहिए. अनुभव आपल्याला पाहायला मिळतो सुभाष ठाकरेचा. काय गोलंदाजी आहे. लेग ब्रेक आहे, अप ब्रेक आहे, गती कमी करतात. ऐसे बहुत कम गेंदबाज देखने को मिलेंगे जो ऑफ ब्रेक लेग ब्रेक दोनों तरह की गेंदबाजी करे और उतना ही टर्न कराए दोनों भी गेंदों को. चांगली गोलंदाजी. चेरुबा कोण टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण रिपोर्ट करायचे. चेरुबा कोण संघाच्या कॅप्टनला विनंती की आपण रिपोर्ट करायचं आमच्या आयोजकांशी. संपर्क साधायचे सफल झाले. चेंडू आणि बॅटचा संपर्क आला नाहीये. डॉट चेंडू नाही तर एक धाव मिळेल 22च्या माध्यमातून. मध्ये सिंगल डबलने इथं कुठलाही फरक पडणार नाही अष्टविनायक ठाकूरपाडा टीमला. जेणेकरून त्यांच्याकडे धावा अजून खूप आहेत आणि चेंडूंचा जर विचार केला तर चेंडू आता मात्र कमी आपल्याला पाहायला मिळतात. ही देखील मॅच थोडीशी वन साईड आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटली. संघर्ष थोडासा करण्याचा प्रयत्न केला शक्तीनं, गणेशनं, मात्र बाकीच्या खेळाडूंनी त्याला साथ दिली नव्हती. यावेळीचा चेंडू अजून एक चांगला आहे. काय मात्र चेंडू या दरम्यान मी तर म्हणेल फिरवला जातोय. शादुई गोलंदाजी बोटांशी नक्कीच कला दाखवत असताना, कला सादर करत असताना एखादा कलाकार कला सादर करतो अशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. अप्रतिम जादुई गेंदबाजी देखने को मिल रही है. जिस तरह से गेंदों को टर्न करा रहे हैं सुभाष ठाकरे, काबिल तारीफ है. आने वाले मैचेस में भी उनकी गेंदबाजी काफ़ी महत्वपूर्ण रहेगी. अंतिम गेंद थोड़ा सा शॉर्ट रख बैठे, गेंद को निकाल दिया बैकवर्ड पॉइंट के ऊपर से. 4 रनों के लिए गेंद सीमा रेखा के बाहर और जय दुर्गा सापड़े टीम खासदार चषक के बाहर होती हुई मैच को जीत लिया है अष्टविनायक ठाकुरपाडा टीम ने. तर सेकंड तुम्हाला कंपल्सरी करावी लागेल. नम्रतेची विनंती आहे आपण सेकंड देखील लगेचच करावा. हरकत नाही आहे. जयदुर्गा नक्कीच मी तर म्हणजे चांगला केक करण्याचा प्रयत्न केला या दरम्यान सपाटे टीमनं. तर शिरोबा कोणगाव टीमच्या कॅप्टनला विनंती की आपण लवकरात लवकर आमच्या मॅनेजमेंट कमिटीशी संपर्क साधायचा. पण इथं नक्कीच तुम्हाला मास समरी पाहायला मिळेल. पहिल्या नक्कीच इनिंगमध्ये चांगला खेळ आपल्याला पाहायला भेटला. यस मोरेजी काही विनंती करतो या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सुकेश डाकी साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अतिथी अमोल तरे कशिली यांचा आपण शुभ सन्मान करावा. विनंती असेल या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय सुकेश डाकी साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण हा शुभ सन्मान करावा. मान्यवरांना शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक अविस्मरणीय आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मान सन्मानपूर्वक या व्यासपीठावर शुभ सन्मान होताना मान्यवरांचं हार्दिक स्वागत, आयोजकांचा हार्दिक आभार. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आर्या 11 दुंद्रे संघाचा कर्णधार आपण संपूर्ण संघासमवेत आर्या 11 दुंद्रे संघाचा कर्णधार विनंती करतोय आपल्या सर्वांना. या स्पर्धेचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे शिल्पकार सुकेश डाकी साहेबांच्या वतीनं आपल्याला कृपया या सन्माननीय व्यासपीठावर आमंत्रित केलं जात आहे. आपण यावं आणि या व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच राहिला द वॉल ऑफ ठाकूरपाडा. 2 षटकं टाकली, 17 धावा खर्च करताना विकेट घेतल्या 5 आणि पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये फायल ऑफ विकेट आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्याआधी फलंदाजी करताना अक्षरशः सापडीच्या संघासमोर नक्कीच 2 षटका ठोकत असताना 14 धावा ज्यानं बनवल्या तो अष्टविनायक ठाकूरपाडा संघाचा अष्टपैलू खेळाडू महेश ठाकरे ठरतोय. सामनावीर हार्डलक सापाडे कल्याण डोंबिवली क्रिकेट विभागातला एक मोठा संघ स्पर्धेतनं बाहेर होतोय. तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी एवन जोडीकडनं तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर एस के एंटरटेनमेंटचे आमचे